भारत फुटबॉल विश्वचषकात का नाही? 140 कोटी लोकसंख्या असूनही भारत फुटबॉलमध्ये मागे का? नमस्कार मित्रांनो, फुटबॉल विश्वचषक सुरू झाला की संपूर्ण जग अक्षरशः वेड होते. ब्राझीलमध्ये लोक रस्त्यावर नाचतात, अर्जेंटिनामध्ये लाखो चाहते जल्लोष करतात, युरोपमधील देशांमध्ये कामधंदे थांबतात, एका गोलसाठी लाखो लोक श्वास रोखून बसतात. पण या सगळ्यात एक प्रश्न कायम पडतो, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारत कुठे आहे? 140 कोटी लोकसंख्या, लाखो खेळाडू, मोठी अर्थव्यवस्था, पण फिफा वर्ल्ड कप मध्ये भारताचा संघ दिसत नाही का? भारत फुटबॉल मध्ये इतका मागे कसा पडला? भारत कधी फिफा वर्ल्ड कप खेळणार आहे का? आणि भारतीय फुटबॉलचा सध्याचा संघर्ष नेमका काय आहे? आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार. फुटबॉल विश्वचषक किती मोठा आहे? फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. फिफा वर्ल्ड कप ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा मानली जाते. क्रिकेट विश्वचषकापेक्षाही जास्त देश यात भाग घेतात. ब्राझील, अर्जेंटिना, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इंग्लंड सारख्या देशांमध्ये फुटबॉल हा धर्म मानला जातो. 2022च्या कतार विश्वचषकामध्ये अब्जाधीश प्रेक्षक होते, पण त्या यादीत भारताचा संघ नव्हता. भारत कधी वर्ल्ड कप मध्ये गेला होता का? आता एक गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारत एकदा फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरला होता. 1950च्या वर्ल्ड कप साठी भारताला संधी मिळाली होती, पण भारताने स्पर्धेत भाग घेतला नाही. याबाबत वेगवेगळी कारणे सांगितली जातात. प्रवास खर्च, तयारीचा अभाव, फुटबॉल कमी महत्व आणि संगणनात्मक समस्या. यानंतर भारत पुन्हा कधीच वर्ल्ड कप मध्ये पोहोचू शकला नाही. एकेकाळी भारत फुटबॉल मध्ये मजबूत होता. आज भारत मागे असला तरी एक काळ असा होता की भारत आशियातील मजबूत संघांपैकी एक मानला जातो. 1951च्या एशियन गेम्स मध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकलं. 1962च्या एशियन गेम्स मध्येही भारताने सुवर्ण पदक पटकावलं. त्या काळात भारतीय संघाचे प्रशिक्षक होते सय्यद अब्दुल गनी. आजही त्यांना भारतीय फुटबॉलचा शिल्पकार मानले जाते. त्यानंतर भारतीय फुटबॉलचा विकास झाला, तर बाकीचे देश पुढे निघाले. भारत मागे का पडला? आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भारत मागे का पडला? 1. क्रिकेटचा प्रभाव. भारतात क्रिकेट म्हणजे भावना, सर्वात जास्त पैसा, प्रायोजक, प्रसिद्धी आणि मीडिया कव्हरेज क्रिकेटला मिळते. फुटबॉल मागे राहिला. 2. पायाभूत सुविधांचा अभाव. ब्राझीलमध्ये रस्त्यावर फुटबॉल खेळला जातो. युरोपमध्ये प्रत्येक शाळेत फुटबॉल मैदान असतं. भारतात अनेक ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मैदान सुद्धा उपलब्ध नाही. प्रशिक्षणाचा अभाव. दर्जेदार प्रशिक्षकांची संख्या कमी आहे. अनेक प्रतिभावंत खेळाडू योग्य मार्गदर्शनाअभावी हरवून जातात. 4. व्यवस्थापनातील समस्या. भारतीय फुटबॉल महासंघावर अनेकदा टीका झाली आहे. दीर्घकालीन नियोजनाचा अभाव असल्याचे आरोप झाले. भाग 5. फिफाने भारतावर बंदी का घातली? 2022 मध्ये भारतीय फुटबॉलला मोठा धक्का बसला. फिफाने भारतीय फुटबॉल महासंघावर तात्पुरती बंदी घातली, कारण संघटनेच्या कामकाजात बाहेरील हस्तक्षेप होत असल्याचा आरोप होता. या घटनेमुळे जगभरात भारतीय फुटबॉलबद्दल नकारात्मक चर्चा झाली. नंतर ही बंदी हटवण्यात आली, पण यामुळे व्यवस्थेतील त्रुटी समोर आली. भाग 6. भारतीय फुटबॉलचा सर्वात मोठा स्टार. भारतीय फुटबॉलबद्दल बोलताना एक नाव विसरता येणार नाही, सुनील छेत्री. काही वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय गोलांच्या बाबतीत ते मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या आसपास होते. त्यांनी जवळपास 2 दशक भारतीय फुटबॉलचा भार आपल्या खांद्यावर पेलला. पण एकदा खेळाडू संपूर्ण देशाला वर्ल्ड कप मध्ये घेऊन जाऊ शकत नाही, त्यासाठी संपूर्ण व्यवस्था मजबूत असावी लागते. भाग 7. भारतातील मोठे फुटबॉल क्लब. अनेकांना वाटतं भारतात मोठ्या फुटबॉलला चाहते नाही, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोलकात्यातील मोहन बागान आणि ईस्ट बंगाल यांच्यातील डर्बी सामना हा भारतातील सर्वात मोठा फुटबॉल सामना मानला जातो. हजारो चाहते स्टेडियम भरतात. केवळ ब्लास्टरचे चाहते देशातील सर्वात उत्साही फुटबॉल चाहते मानले जातात. बंगळुरू FC गोवा, मुंबई सिटी यांसारखे क्लब देखील मोठी ओळख निर्माण करत आहेत. इंडियन सुपर लीग ने काय बदलले? 2014 मध्ये इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL सुरू झाले. यामुळे भारतीय फुटबॉलला मोठी प्रसिद्धी मिळाली. स्टेडियम मध्ये प्रेक्षक वाढले. विदेशी खेळाडू भारतात खेळायला आले. तरुण खेळाडूंना नवीन संधी मिळाली. पण अनेक तज्ञांच्या मते फक्त लीग पुरेशी नाही, ग्रासरूट स्तरावर मोठे बदल आवश्यक आहे. भारतीय फुटबॉल मधील वाद. भारतीय फुटबॉलमध्ये वाद देखील कमी नाही. केरळ ब्लास्टर,
आणि बंगळुरू FC यांच्यातील सामना आठवत आहे. रेफरीच्या निर्णयावर नाराज होऊन केरळ ब्लास्टर्स संघ मैदान सोडून गेला. या घटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. याशिवाय AIFFच्या कामकाजावरही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारताची सध्याची स्थिती. आज भारत फिफा रँकिंग मध्ये जगातील अव्वल 100 संघांमध्ये स्थिर राहण्यासाठी संघर्ष करत आहे. जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, इराण, सौदी अरेबिया हे देश भारतापेक्षा खूप पुढे गेले आहेत, कारण त्यांनी 20 ते 30 वर्ष सातत्याने फुटबॉल मध्ये गुंतवणूक केली आहे. भारत वर्ल्ड कप खेळू शकतो का? उत्तर आहे हो, नक्कीच हो. पण त्यासाठी जादूची कांडी नाही. भारताला हवे आहेत हजारो फुटबॉल अकॅडमी, दर्जेदार प्रशिक्षक, शालेय फुटबॉल स्पर्धा, दीर्घकालीन नियोजन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातत्य. जपानने हे केलं, दक्षिण कोरियाने केलं, मोरोक्को सारख्या देशाने केलं. मग भारत का नाही? मित्रांनो, भारताकडे प्रतिभेची कमतरता नाही, भारताकडे खेळाडूंची कमतरता नाही, भारताकडे चाहत्यांचीही कमतरता नाही. कमतरता आहे ती व्यवस्थित दीर्घकालीन दृष्टिकोनाची आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीची. आज गावातील एखादा छोटा मुलगा फुटबॉल खेळत असेल, कदाचित तोच उद्या भारतात फिफा वर्ल्ड कप मध्ये घेऊन जाईल. पण त्यासाठी आजपासून योग्य पायाभरणी करावी लागेल. तुमच्या मते भारत 2038 किंवा 2042च्या फिफा वर्ल्ड कप मध्ये खेळू शकेल का? आणि भारतीय फुटबॉलच्या प्रगतीसाठी सर्वात मोठा बदल कोणता हवा? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.